मग काय झालं? त्या दोघांना पैसे मिळाले का? हो, ऐका सांगतो. पुढे ते दोघं खड्डा पाडू लागले आणि खड्डा पडून बघतात तर काय, त्या दोघांना त्या ठिकाणी आवश्यक लागलेले पैसे मिळाले आणि ते पाहून ते चकित झाले. त्या साधूबाबांनी सांगितलेली कोणती गोष्ट खोटी ठरायची नाही, म्हणून लोक त्याला ऐपतीनुसार काही सामान भेट म्हणून द्यायचे. त्या साधूबाबाच्या चमत्कारामुळं लोकांमध्ये त्या साधूबाबासाठी श्रद्धा वाढली. त्या साधूबाबाकडे जे काही लोक मागत त्या सर्व गोष्टी लोकांना मिळायच्या. पण साधूबाबा फक्त अमावास्येच्या रात्री फक्त गावात यायचे. बाबा इतर वेळी कुठे जायचे हे कुणालाच माहिती नसायचं. काही लोकांचं म्हणणं असं होतं की बाबा नवीन नवीन सिद्धी प्राप्त करण्यासाठी जंगलात जायचे, ज्यामुळे मानवांचं कल्याण होईल. गोष्ट तर खूप मस्त आहे, मजा येते ऐकायला. अरे रोशन, अरे रुको यार. संतोष, आगे क्या हुआ? पुढे जाऊन साधूबाबांची कीर्ती हळूहळू पुन्हा गावात पसरत गेली होती. लोक लांबून त्यांच्या दर्शनाला येऊ लागले आणि हीच गोष्ट त्या गावात राहणाऱ्या संजयला पण माहिती पडली. संजय हा त्या गावात राहणारा एक 17 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी सुद्धा त्या साधूबाबाबद्दल खूप काय ऐकलं होतं आणि स्वतःच्या डोळ्याने त्यांचे चमत्कार पाहिले होते. पण त्यांनी साधूबाबांकडून आजपर्यंत काहीच मागितलं नव्हतं. का? पण त्यांनी का नाही मागितले? त्या बाबाकडनं त्याला काय नको होतं का? नाही, त्याला हवं होतं. त्याला त्या साधूबाबाकडनं एकच गोष्ट हवी होती. कोणती?